निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। ओम नमो नारायणाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नारायण वासुदेवाय धीमहि। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि। आणि आपल्याला संकेत मिळाला आहे, ही अतिशय महत्वाची गोष्ट घडली आहे. कानी आपला हा मंत्र जाप नागनाथला सहाय्य झाला. आदेश अलख निरंजन. आणि त्या गुहेत विष्णू मूर्ती प्रकट झाली आहे. गुरुवर, भगवान विष्णू नागनाथला दर्शन देतील. मला असं वाटतं आपणही त्यांचं दर्शन घ्यायला जायला हवं. होय, माझ्याही मनात तेच आला. चल आपण दर्शनासाठी जाऊया. हे शंखचक्रधारी नारायण, किरीट कुंडलधारी जगतपालका, हे चतुरभुज भवसागर तारका, आपण भूत भविष्य वर्तमानाच्या परे आहात. सर्व प्राणी मात्रांसाठी आपण दयाघन आहात. आपण मला दर्शन दिलेत, मी धन्य झालो. श्री दत्तगुरूंनी मला जे संकेत दिले त्याप्रमाणे मी कार्य करत गेलो. इथे आलो, इथे खोदलं आणि मला ठाऊक होतं इथे नक्कीच काहीतरी शुभ असणार आहे. आणि साक्षात आपण इथे प्रकट झालं. प्रभू, मला आणखी काय हवं? हे शुभ कार्य आपण माझ्याकडून करवून घेतलं हे माझ्यासाठी भाग्यच आहे. गुरुदेवांजवळ मी आपल्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली होती आणि साक्षात आपण मला दर्शन देण्यासाठी इथे आलात. मी आत्ता गावात जाऊन लोकांना सांगून येतो की तुमच्या कल्याणासाठी साक्षात जगतपालक इथे आले आहेत. आता प्रत्येकाला आपलं इथे येऊन दर्शन घेता येईल. प्रभू, यासाठी माझे आपल्याला अगणित प्रणाम. गुरुदेव,
गैनी, काय झालं? इथे का थांबला आहेस? गुरुदेव, मला श्री भगवान विष्णूंचे दर्शन झाले. मला जाणवलं की ते मला काहीतरी संकेत देऊ पाहत आहेत. ही तर आनंदाची बाब आहे. आम्ही जाणतो की तुझ्यावर श्री विष्णूंची विशेष अशी कृपा आहे आणि तुझं त्यांच्याशी भक्तीचं एक गहिरं नातं आहे. मला तर आता टाळ मृदुंग ऐकू यायला लागले आहेत गुरुदेव. मी त्या नादाने भारावून जातो आहे. हे तर शुभ संकेत आहेत गैनी. तिथे नागनाथाने अनेक वर्षांपूर्वीपासून गुप्त असलेलं श्री विष्णूंचं मंदिर शोधून काढलं आहे. ते सगळ्यांसाठी खुलं केलं आहे. आता त्या गावाबाहेर गरुडाने गिरट्या घालण्याचं कारण सगळ्यांना समजेल. परंतु काही लोकांच्या ध्यानात यायला तो आणखी काही काळ लागू शकतो. साक्षात परमेश्वराने जरी दर्शन दिलं तरी मनुष्याच्या आत दडलेली असुरी प्रवृत्ती स्वस्थ बसत नाही. ज्यांच्या मनामध्ये भक्ती आहे, श्रद्धा आहे, ते लोक तिथे दर्शनाला जातीलच. परंतु ज्यांच्या मनामध्ये कपट आहे, द्वेष आहे, ती लोक परमेश्वरावर देखील शंका घेतील. होय गुरुवर, हे तर आपण खूप आधीपासून पाहत आलो आहोत. साक्षात परमेश्वर जरी समोर असला तरीही काही दुष्टांना त्यांचा मूळ स्वभाव सोडवत नाही. गुरुदेव, इथे काही वेळ बसण्याची मला अनुमती द्यावी. विष्णू तत्वाच्या ह्या नाद लहरींमध्ये मला काही वेळ ध्यान करायचे आहे. अवश्य गहिनी. हे विष्णू देवा, आपले दर्शन झाले आणि आम्ही सद्गतीत झालो. हे देवा, आपल्याला पाहून मुखातून आपसुकच आपली स्तुती उमटू पाहते आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. भगवान विष्णु की जय. हे शांताकारम, आपल्या दर्शनामुळे नागनाथला विष्णू तत्व समजून घेण्यास सहाय्य झाले आहे. हे पद्मनाभ, सृष्टीतील तिन्ही तत्व समजून घेण्याचा नागनाथचा प्रवास
आता आपल्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. हे लक्ष्मीकांत, गुरुकृपेमुळे नागनाथला ही तत्व समजून घेता येत आहेत. नागनाथ भाग्यवान आहे. हे सुरेशम, आपण ह्या सृष्टीचे पालनहार आहात. आपल्या आशीर्वादाशिवाय या सृष्टीच्या चराचरामध्ये सामावलेल्या जीवांचे पालन पोषण होणं अशक्य आहे. आपण प्रत्येकाचा जीवन मार्ग ठरवत असता. हे विश्वाधारम, आपण नागनाथचाही जीवन मार्ग ठरवलेला आहे. आम्ही आपल्यामुळे उपकृत झालेलो आहोत. हे विष्णू, आपल्यामुळे या गावातील प्रत्येक सजीवात चैतन्य निर्माण होणार आहे. इथून पुढे या ठिकाणी आपली नित्य नियमाने पूजा केली जाणार आहे. आपल्याला प्रसन्न करून घेणाऱ्याला जीवनात कसल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. आदेश अनोख निरंजन. काय हो, किती वेळ झाला, हा मुलगा अजून आला नाही परत. मीही तोच विचार करतोय. अहो, नुसता विचार करून कसं चालेल? तुम्ही जाऊन जरा पाहून येता का? बरं ठीक आहे, पाहून येतो. काय रे नागनाथ, कुठे होतास एवढा वेळ? वेळेचं राहू द्या, चांगल्या कामाला वेळ हा लागतोच. मला विचारणार नाहीत की तिथे काय घडलं म्हणून. काय रे, नेमकं काय म्हणायचंय तुला? अगं आई, मी जिथे खोदत होतो तिथे साक्षात भगवान श्री विष्णूंची मूर्ती प्रकट झाली आहे. हे तू काय सांगतोस नागनाथ? हो बाबा, खूप सुंदर, लोबस आणि तेजस्वी मूर्ती आहे ती भगवान श्री विष्णूंची. अरे, ही किती पवित्र गोष्ट घडली आहे. याचा अर्थ साक्षात श्री विष्णू आपल्या गावात आलेत. मूर्ती पाहून माझा तर आनंद गगनात मावतच नव्हता. नागनाथ बाळा, तुझ्या हस्ते खूप मोठं कार्य झालंय. ही सगळी दत्तगुरूंची कृपा आहे. त्यांनी मला संकेत दिले तसं मी कार्य करत गेलो. फक्त आपण हे सगळं गावातल्या लोकांना सांगायला हवं, त्यांनाही आनंद होईल. हो ना, आधी सगळे नागनाथला जाऊ नको असं म्हणत होते. आता विश्वास बसेल सगळ्यांचा की आपला नागनाथ जे करत होता ते योग्यच होतं. मला वाटतं आपण तिकडे सगळ्यांनी जावं आणि गावकऱ्यांनाही घेऊन जावं. हो हो, आपण जायचंच आहे तिकडे. गावात साक्षात परमेश्वर आले म्हटल्यावर आपण त्यांचं दर्शन घ्यायला नको? मग उशीर कशाला करायचा? चला लगेच जाऊ. हो हो नागनाथ, तू आवरून घे बरं, आंघोळ करून घे. मी पूजेचं ताट तयार करते. नाही नाही, त्याआधी मी देवासमोर जरा गोडाचं ठेवते. चला, मी मदत करते तुम्हाला. हो नागनाथ, तू आवरून घे लगेच. चल. झाली का अंघोळ? हो बाबा. बरं,
मग निघायचं का? सुरदेवी, झालं का? चला. अहो, मला किती उत्सुकता लागली ती मूर्ती बघायची. कधी एकदा जाऊन ती मूर्ती बघते असं झालंय. पण काय हो, इतके दिवस ती मूर्ती तिथे आहे हे कोणाच्या लक्षात कसं आलं नाही? ताई, अहो ते आपल्या नागनाथच्या हस्तेच घडायचं होतं. हो बाई, नागनाथ चल बरं, दाखव आम्हाला कुठे आहे ती मूर्ती. हो, चला. मी सांगत होतो ना, तीच ही भगवान श्री विष्णूंची मूर्ती. किती मनमोहक आहे ही मूर्ती. भगवान श्री विष्णूंच्या या रूपाकडे पाहतच राहावंसं वाटतं. नागनाथ, बळास तुझ्यामुळे स्वयंभू श्री विष्णूंचे दर्शन झाले बघ. तू एकटा खोदकाम करत होतास, हा दगड फोडत होतास. तुझ्या हातून किती मोठं दिव्य काम घडलंय. ही साक्षात हरींची कृपा आहे. त्यांनीच आपल्या सगळ्यांना दर्शन दिलं आहे. नागनाथ, या शुभ कार्यात आम्हाला का नाही रे सामील करून घेतलंस? बाकीच्यांचा विश्वास नव्हता तुझ्यावर, पण आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता. या कार्यात आमचा हातभार लागला असता तर आमच्या गाठीशी देखील पुण्य जमा झाले असते. आमच्याकडून देखील श्री विष्णूंची सेवा घडली असती. बाबा, ही श्री दत्तगुरूंची इच्छा होती की मी हे कार्य एकट्यानेच करावं. आणि मला ठाऊक आहे, तुम्ही इथे नव्हता तेव्हा तुम्हालाही गावात संघर्ष करावा लागलाच. लोकांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं. तेही या कार्यात एक प्रकारे सहाय्यच झालं. इथून पुढे आपल्या सगळ्यांनाच इथे सेवा करण्याची संधी आहे. नागनाथ, बळास तुझ्यामुळे सगळ्यांना समजलं की तो गरुड इथेच का घिरट्या घालत होता ते. आम्ही आमच्या कुवतीनुसार त्याचा अर्थ घेत होतो, पण तुला त्यातला शुभ संकेत ओळखता आला. आणि आज तुझ्यामुळे सगळ्यांना सत्य काय आहे ते कळलं. नागनाथ, आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. आदय, अलख निरंजन. गुरुदेव, हा भव्य डमरू दिसणं ह्याचा काय अर्थ आहे? आज माघ नवमीचा योग आहे गहिनी. महाशिवरात्री जवळ येते आहे. एका अर्थी श्री महादेवांनी आपल्याला त्यांचं स्मरण करून दिलं आहे. श्री महादेवांचं विस्मरण होणं अशक्य आहे. आपल्याला त्वरित तिथे प्रस्थान करावं लागेल. या महाशिवरात्रीच्या योगावर श्री महादेवांना प्रत्यक्ष भेटून त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. होय गोरक्षा, ह्यावेळी 12 ज्योतिर्लिंगांपैकी कुठलंही ठिकाण, नदी किंवा श्री महादेवांचं प्रतिरूप असलेलं कुठलंही स्थान नाही, तर आपण थेट कैलासात जाणार आहोत.
श्री महादेवांच्या समक्ष जाऊन त्यांचं प्रत्यक्ष दर्शन घेणार आहोत. गुरुदेव, महाशिवरात्रीचा योग येण्यास खूप कमी अवधी बाकी आहे आणि कैलासात प्रत्यक्ष पोचायला आपल्याला वेळ लागेल. आपल्याला विलंब झाला आहेच, परंतु आपल्याला तिथे वेळेत पोहोचावं लागेल. कारण ह्यावेळी कैलासात जाणं अपरिहार्य आहे. कैलासात जाऊन प्रत्यक्ष महादेवांचे दर्शन घेण्यासारखा दुसरा आनंद नाही. गुरुदेव, असं नेमकं काय आहे ज्यासाठी आपल्याला कैलासात जावं लागेल? म्हणजे गहिनी म्हणाला तसं तिथे जाऊन श्री महादेवांचं दर्शन घेणं हे आनंद देणारच आहे, परंतु तरीही आपण कधी याआधी असं म्हणाला नाहीत. तुम्हाला श्री महादेवांशी काही बोलायचं आहे का?